देण्याच्या नादामध्ये आम्ही 79 लोकांना टी शर्ट देतोय उद्या. आता तुम्हाला उद्या दिसेलच मैदानामध्ये. चला तत्पूर्वी मॅचला सुरुवात आहे भरत. आजच्या दिवसाची सेमीफायनलचा सामना सुरू आहे तो म्हणजे ओम ब्रदेव मास्टर आणि पांजू मास्टर. पहिला चेंडू महेंद्र पाटील यांचा खूप खाली चेंडू जातो. चेंडू किपरच्या हातात मिळत नाही. माझा चेंडू जातोय तिथपर्यंत एक धाव पूर्ण होते. 22चा इशारा चंद्रकांत घर यांचा आणि खातं खोललं जातं. संघाचं खातं खोललं जात आहे एक धावेने. आजच्या दिवशी प्रेक्षकांच्या माझ्यासाठी हा सामना आहे तो सेमीफायनलचा सामना आहे आणि दोन्ही संघापैकी आज कुठला ना कुठला तरी संघ एक बक्षीस घेऊन जाणार आहे. दुसरा चेंडू महेंद्र पाटील यांचा अष्टमीच्या स्लिपला मारला फटका. एक धाव पूर्ण करतात. मला वाटतं एकच धावावर समाधान म्हणून एक धावेने धावसंख्या वाढते आणि धावसंख्या पोहोचते 2 बिनबाद 2 धावा पांजू मास्टर संघ. सुंदर अशी गोलंदाजीची चालू आहे ती म्हणजे महेंद्र पाटील. दोन्ही सामन्याचा सामना ठरला होता. आता पाहूया तिसरे हॅट्रिक सामना ठरतोय का. ऑलराऊंडर बॅट्समन गोलंदाज महेंद्र पाटील बॅटची कट घेऊन जातोय. धाव संख्या वाढते 1ने आणि धावसंख्या 3 धावा. 2 सामन्यामध्ये सामनावीर ठरला होता तो महेंद्र पाटील ओम ब्रह्मदेव मास्टर संघाचा. पाहूया हॅट्रिक सामनावीर ठरतोय का. चौथा चेंडू महेंद्र पाटील यांचा मिड ऑनच्या दिशेने मारला फटका. एक धाव पूर्ण पाहू 2 धाव धावतात का. धावण्याचा प्रयत्न नाही. एक धाव थांबवलेला आहे जितू यांना आणि धावसंख्येत वाढ. धावसंख्या पडली 4 वरती. आजच्या दिवसातील आज सेमीफायनलचा सामना चालू आहे. महेंद्र यांचा पुढचा चेंडू एक धाव देऊन जखडून ठेवला आहे पांजू संघाला. पाहूया एक मोठा फटका आला तर नक्की धाव वाढणार आहे. पंच चंद्रकांत घर यांचा वाईटचा इशारा होतोय. अवांतर धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या पोचते ती म्हणजे 5. काय झालं जितू काय झालं. स्टंपिंग झाला का. वाईट हां स्टंपिंग झालेला आहे. ओके सर. उद्याच्या सामन्यामध्ये पहिला सामना होईल तो मालजीपाडा आणि बाळकुम या संघामध्ये होईल. जर बाळकुम आणि मालजीपाडा संघाचे खेळाडू जर हा सामना बघत असतील आणि आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर तुम्ही उद्या कृपया 9 वाजेपर्यंत मैदानात हजर राहावे ही नम्र विनंती असेल. कारण आम्हाला पहिला सामना 9:30 वाजता सुरू करायचा आहे. महेंद्र पाटील आता पुढील चेंडू सामोरं जातील ते किशोर. अरे किशोर आपल्या संघासाठी काय योगदान देत आहेत. सेमीफायनलचा सामना आहे. महत्त्वाचा सामना आहे. हे दोन्ही संघांना माहिती आहे. फुलटच चेंडू मिस फटका चुकतोय नाहीतर हा नक्कीच षटकार किंवा चौकार गेला असता परंतु फटका चुकतोय आणि एक धावे समाधान मात्र धावसंख्या पोहोचते 6. कसला रे पंचांचा इशारा. नो 1 मिनिट काहीतरी इशारा होतोय. नाही आहे. एक धाव. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या पोचते ती म्हणजे 5 धावा. एक मिनिट डिस्कस झालेला आहे पंचाने. एक मिनिट थांबायचं आहे. नवीन घरात
बघू शकत नाही आपण. येस सर. यांचा निर्णय काय आम्ही बघतो. मी याला विचारलं, त्याला विचारलं, आम्ही सांगत नाही बदलायचं नाही. तो त्यांना मान्य करावा. तुम्ही दोघं एकच करा. समजलं नाही ना तो इथे लागला. अरे हा हॅलो. तीन धावा पूर्ण करतात पांजू संघ. 3 धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 9. 1 षटक 1 गडी बाद 9 धावा. पांजू संघ 1 षटकाखेर 1 गडी बाद 9 धावा झालेल्या आहेत. सेमीफायनलचा सामना चालू आहे मैदानात. दुसरं षटक घेऊन येतात मला वाटलं चंदू. 1 षटक 1 गडी बाद 9 धावा. 9 धावा 9 9 9 9 धावा आहेत. दुसरं षटक हाताळतात चंदू. हॅलो. सुंदर फटका स्लिपच्या दिशेने मारलेला आहे. पाहू 1 धाव. एका धावे समाधान मानावं लागेल. धावसंख्या पोचते 1 ने 10 या धावसंख्येवरती.
सेमीफायनल सामना पांजू मास्टर विरुद्ध ओम ब्रह्मदेव मास्टर गोडदेव. चेंडू यांचा पुढील चेंडू आणि जातील सामोरे त्याला किशोर. उंच पुऱ्याचे फलंदाज ऑनच्या दिशेने मारलेला फटका. भव्य क्षेत्ररक्षक आहेत. दोघांना चेंडू चकवतोय. सुंदर क्षेत्ररक्षक तिथपर्यंत 2 धावा पूर्ण करतात दोन्ही खेळाडू आणि 2 धावे धावसंख्या परिस्थिती म्हणजे 12. सर्व सभासदांना विनंती असेल की बाउंड्रीचा ताबा घ्यायचा आहे जेणेकरून कुठला वाद होणार नाही. मी कमिटी मेंबरांना विनंती करतोय की कृपया बाउंड्रीच्या बाहेर सर्वांनी उभं राहायचं आहे. वाईटचा इशारा होतोय. अवंत धावसंख्येत वाढ. धावसंख्या पोहोचते 13. 13 धावा. 1 गडी बाद. चेंडू याचा पुढील चेंडू. सुंदर चेंडू म्हणावं लागेल. चेंडू फसवा चेंडू म्हणावं लागेल. बॅटला स्पर्श होत नाही. चेंडू निर्धाव जातोय आणि असे चेंडू हाताळायची गरज आहे ओम ब्रह्मदेव संघाला आणि त्याच्यावर आक्रमक कारक आहे तो तुम्ही पांजू संघाला. जास्तीत जास्त जागा जमा करायच्या धावा. सुंदर फटका बाबा झेल होतोय का नाही. चेंडूचं कसं आहे एकदा पूर्ण कपाळ 2 धाव धावतात तिकडे आऊट होऊ शकतो फलंदाज आणि बाद होत आहेत. नक्कीच हिस्सा देवकंशी आणि अनुकंशी आता गेले आहेत फलंदाज तेजकुमार. मागच्या सामन्याचे सामनावीर ठरले होते तेजकुमार. पाहूया या सामन्यासोबत ते सामनावीरचा किताब पटकावतात का. कारण चंदू सारखा एक चांगला गोलंदाज त्याच्या समोर आहे. सुंदर चेंडू एकदा पूर्ण तिकडे आज कसा क्षेत्ररक्षण होतं एकदा पूर्ण करतात. महेंद्र पाटील याच्यातून चेंडू निसटतोय. तत्पूर्वी त्या मिसफिल्डचा फायदा उठून 2 धावा पूर्ण करतात पांजू संघ आणि 2 धावणे धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 16 वरती. 16 धावा 2 गडी बाद. दुसरं षटक चालू आहे मैदानात. सुंदर सुरुवात म्हणाले पांजू संघाची. सुंदर चेंडू खाली राहतो. चेंडू बाटला स्पर्श होत नाही. चेंडू निर्धाव जातोय आणि धावसंख्या थांबली ती 2 षटका अखेर 2 गडी बाद 16 धावा. 8च्या सरासरीने खेळत आहेत. रिटायर झालेले आहेत पांजूचे खेळाडू प्रदीप आणि त्याच्याजवळ जात आहेत ते म्हणजे सुहास. 3 षटकांचा अजून खेळ बाकी आहे मैदानात. दोन षटक 3 गडी बाद 16 धावा. आता हाणामारी करावी लागेल कारण ते जेवढे 3 षटक आहेत कमीत कमी 50 ते 60 धावांचं टार्गेट समोर संघात द्यावं लागेल. कारण समोर संघ सुद्धा एकदम मजबूत आहे. ओम ब्रह्मदेव मास्टर संघ सुद्धा एक नावाजलेला संघ आहे. धावांची गती वाढवावी लागेल. 50 ते 60 धावांचं कमीत कमी टार्गेट द्यावं लागेल समोरच्या संघाला जर आपल्या जिंकायचं असेल तर. आवेश आपला वैयक्तिक आणि 3रा षटक हाताळत आहेत.
संघातर्फे आणि त्या समोर जातील ते सुहास, भावेश आणि सुहास एकमेकांना समोर समोर जातील. पाहूया. आणि 2 षटकं टाकली पण दोन्ही षटकामध्ये एक पण चौकार किंवा षटकार आलेला नाही. म्हणजे एकेरी दुहेरी धावसंख्या नेऊन ठेवली 16 वरती. दोघं 8च्या सरासरीने संघ खेळतोय. भावेश क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतायत. भावेश यांचा पुढील चेंडू सामोरे सुहास. सुंदर चेंडू थोडासा अष्टमच्या बाहेर येतो. पंचांचा इशारा, पंचांचे फंक बाहेर येतात. वाईटचा इशारा होतोय. अवांतर धावसंख्येत वाढते. धावसंख्येमध्ये 17 वरती. काही ती संत आणि चांगली सुरुवात म्हणावी लागेल ती म्हणजे पांजू संघाची. याच सरासरीने खेळलं तर 40 ते 45 धावा होऊ शकतात आणि त्याच्या पलीकडे केले तर 60 पर्यंत धावा होऊ शकतात. सुंदर फटका आमच्या दिशेने मला फटका. एकदा पूर्ण क्षेत्ररक्षक आहे तिथे. इथपर्यंत कसा क्षेत्र होतं. 2 धावा पूर्ण करतात. 2 धावेने धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 19. आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना असेल आणि याच संघातून एक संघ सेमीफायनलमध्ये पोचेल आणि एक संघ तिसरं बक्षीस घेऊन जाईल. खाली हाताने जाणार नाही. बक्षीस दोन्ही संघांना मिळणार आहेत. थोडासा अष्टमच्या बाहेर जातो. पंचांचा इशारा होतोय. अवांतर धावसंख्येत वाढ. धावसंख्येने खातं खोललं जातं. अजून धावसंख्या होते 20 वरती. या ओमब्रामदेव संघाची जरा गोलंदाजी आज चौकार षटकार देऊन सुद्धा एवढा धावा झालेल्या आहेत कारण ते वाईट अवांतरच्या रूपाने त्यांना त्या बोनस मिळालेला आहेत पांजू संघाला. तर वाईट आणि या धावा थांबवायला पाहिजेत. भावेशाचा पुढील चेंडू समोर जातील ते सुहास. कृपया पंचांची वादविवाद करू नये. भावेशाचा पुढील चेंडू समोर जातील सुहास. सुंदर चेंडू मिडऑफच्या दिशेने मला पडू. एक धाव पूर्ण कर पाहू. 2 धाव धावताना सुंदर क्षेत्ररक्षण होतंय. मला वाटतं एकच धावावर समाधान व्हावं लागेल. धावसंख्या पोचते 21. धावा झाल्यात आतापर्यंत. भावेशाचा पुढील चेंडू समोर जातील ते डॉट बॉल. धावसंख्येत वाढ नाही. धावसंख्या थांबलेली आहे. पुढील चेंडू भावेशांचा तेज कुमार साठी. सुंदर चेंडू म्हणावा लागेल. निर्धाव चेंडू जातो. धावसंख्या थांबलेली आहे. सुंदर गोलंदाजी म्हणावं लागेल ती भावेशांची. 2 चेंडू बाकी आहेत अजून. सुंदर गोलंदाजी म्हणावे. बांधून ठेवलेला आहे फलंदाजाला भावेशाने. आता मात्र बरोबर टप्पू असो कालाय टप्पा. पाहूया. जातोय हा आरपार सीमापार षटकार. पंचांचा अधिकृत इशारा षटकार. 6 धावेने धावसंख्या वाढून पुढे जाते ती म्हणजे 27. अशा फटक्यांची गरज आहे पांजू संघाला. जर मोठं टार्गेट द्यायचं असेल ओम ब्रह्मदेव संघाला तर अशा फटक्यांची गरज आहे.
27 धावा या षटकात. अजून शेवटचा चेंडू बाकी आहे 22 लेग स्टंपच्या बाहेर चेंडू जातो. पंचांचा इशारा. अवांतर धावसंख्येत वाढ. धावसंख्या पत्ते 28 वरची जवळजवळ मला वाटतं अवांतर धावा दिलेल्या आहेत, त्या म्हणजे 7 धावा एक्स्ट्रा दिलेल्या आहेत ओम ब्रह्मदेव संघाने. मग चेंडू वाढले, धावा वाढलेल्या आहेत, त्याच्यामुळे स्कोर वाढता राहिलेला आहे तो म्हणजे प्रांजू संघाचा. अजून खूप स्टंपच्या बाहेर चेंडू जातो. वाईटचा इशारा होतोय. काहीशी लय बिघडले भावेशांची. भाविकला विचार पडला की चेंडू मी कसा टाकू, असा टाकू की तसा टाकू, आणि त्या गडबडीत तो वाईटच्या रूपाने चेंडू धावा मिळतात प्रांजू संघाला. धावा झाले ते 29. या षटकामध्ये 4 वाईट टाकले आहेत, म्हणजे 10 अजून 10 चेंडूचं षटक होईल का काय. अजून एक चेंडू बाकी आहे. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू भार्गव यांचा. हो, सुंदर चेंडू म्हणावा लागेल. निर्धाव चेंडू जातोय. 3 षटकाखेर धावसंख्या झाली ती म्हणजे 29. बघतो उमेळमान क्रीडा संकुलावर चालू असलेल्या आगरीकोळी समाज सामाजिक संस्थेच्या अंतर्गत चालू असलेली उमेळमान आगरी मास्टर क्रीडा व सामाजिक संस्था यांच्या अंतर्गत चालू असलेली स्पर्धा. या उमेळमान क्रीडा संकुलावरती जबरदस्त असा सामना, एक जबरदस्त मॅच, रंगत आहे, संगत आहे, पंगत आहे. खरोखरच मजा येणार आहे या मॅच मध्ये. 3 षटकाकडे धावसंख्या होते ती 29 धावा फलकावा लागले. बघूया 2 षटकांत किती धावा येतात. जवळजवळ 50 ते 55 60 धावाचं लक्ष सांगितलं होतं मला तेजकुमारने की आम्ही 55 ते 60 धावा करू शकतो ना. ते करताना का आपल्याला बघायचं आहे, कारण 60 धावा तरी मिनिमम पाहिजे. नरेंद्र भाऊचे चेहऱ्यावर हास्य आहे, त्या भाऊचे चेहऱ्यावर हास्य आहे. बघायचं कोण जिंकते, कोण हरते, काय घडते, काय बिघडते आपल्या मॅच मध्ये बघायचं आहे ना. खरोखरच आपल्याला बघायला मिळणार आहे. पुढचा चेंडू, हो चेंडू अप्रतिम चेंडू कसा ड्राईव्ह केला जातोय. 1 धाव घेते, 1 धावेवर समाधान मानावं लागत आहे. प्रमोद गोलंदाजीवर आला आहे. तेजकुमार राऊत तिथं आहे. तेजकुमार राऊतला काय करायचं आहे, आपल्या संघाला पुढे चौकारनं षटकार नक्कीच मारावं लागणार आहे, जिकायचं आहे आपल्याला. कारण पांजू गावचं प्रेक्षक बरंचसं लाईव्ह झालेलं आहे, घोडदेव गावचं प्रेक्षक लाईव्ह झालेलं आहे. प्रत्येकाचे हृदयाचे ठोके धड 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 वाढत आणि आपली सुद्धा वाढत आणि मंचावर बसलेले मान्यवर आमचे स्वयंपाकी आचारी त्यांच्या टोप्या घालून बघा कसं एकटक लावून मॅच बघताना. प्रमोदचा पुढचा चेंडू अप्रतिम अप्रतिम चेंडू. प्रमोद यांचा चेंडू एसटीच्या वरून निघून जातोय. वाईट मागण्याचा प्रयत्न होतो पण पंच फेटाळून लावताना अप्रतिम गोलंदाजी प्रमोद मार्फत. धावसंख्या स्थिर होते. धावसंख्या होते ती 30 धावा फलकावं लागले. 30 धावा फलकावं लागले. सगळे प्रेक्षक वर्ग शेवटचा मॅच आतुरतेने बसले. रंगत संगत पंगत रंगीबेरंगी बाटलीने चाकणीला ताटली करून झालेले शेवटचा मॅच बघण्याचे सज्जन. अप्रतिम ड्राईव्ह कॅच, फॉलो थ्रू मध्ये कॅच घेण्याचा प्रयत्न पण चेंडू दन 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 टर्न करत गाडीच्या ढेल्या करून बोल जातो आणि 4 धावा देऊन जातोय वाजवडीचे. शान आई तुझे देवीला. खरोखर आई एकवीर आमची शानच आहे. आम्ही आगरीकोळे कोणचे पडे झुकत नाही, कोणचे पडे वाकत नाही, कारण आमचा समाज एक असा समाज आहे. करा पुढचा चेंडू प्रमोदचा. प्रमोद वाडे चेंडू फुलटाच घेतला, लॉफ करायचा प्रयत्न. चेंडू बॅटवर काय आईला नाही तेवढे चांगले क्षेत्ररक्षक 1 धाव घेतले, 2 धावासाठी धावतात. बघूया हो ना करता चांगली रनिंग बिटवीन दोन फलंदाजाची बघायला लागेल. 2 धावाने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 36 धावा फलकावं लागले. 36 धावा फलकावं. जवळजवळ भरत पाटील त्यांना मला तेजकुमार राऊतने त्यांची टॉस्क बॉस मध्ये सांगितलं की 55 ते 60 धावा मी नक्कीच घोडदेव संघाला देणार. बघ काय होते, काय बिघडते, काय घडतं इथे बघा. त्याने प्रेक्षक वर्ग रस्त्यावर त्या गाड्या लावल्या तर प्लीज आपल्याला विनंती करतो की आपण साईडला लावून मॅच बघायचा आहे. आमच्या मैदानात पक्की जागा आहे. पुढचा चेंडू लॉब करायचा. चेंडू पायाची कड घेऊन जातोय. बॅटला काय चेंडू लागत नाही. पंच लेग बाईचा इशारा करता 1 धाव वाढते. एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 37 धावा फलकावं लागले. 37 धावा फलकावं लागले. 4थं षटक मैदानात चालू आहे. खरोखरच मजा येणार आहे या मॅच मध्ये. बघूया उद्या कोण परत खेळायला येणार आहे, घोडदेव येणार आहे का पांजू येणार आहे. कोण पण येऊ दे पण क्रिकेट नक्कीच उद्या या मैदानावर होणार आहे.
प्रमोदचा चेंडू, हो चेंडू लॉफ करतो, चेंडू बॅटवर काही व्यवस्थित चौकार भरत पाटील चौकार षटकार मारायचा प्रयत्न करतो पण चेंडू बॅटवर काही व्यवस्थित येऊ देत नाही. प्रमोद सारखा नावाजलेला गोलंदाज गोडदेव जवळ आहे आणि तोच गोलंदाज प्रमोद याचं षटक संपतंय. 4 षटकाखेर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 38 धावा फलकावर लागेल. बघूया शेवटचं षटक. पाणी घेऊन तर पाणी कोणाला पाहिजे बघा. पाणी पहिल्यांदा मित्रांनो, पाणी पहिल्यांदा प्या. पाणी पिलं पाहिजे. कोणी घेऊन जा काही फरक नाही. दोन्ही फलंदाज बसलेले आहेत, थकलेले आहेत कारण शेवटचा या 40+ सामने चालू आहेत. शेवटचा सामना आजच्या दिवसातील खेळत आहेत. बघूया कोण जिंकतंय कोण हारतंय. कोणी जिंकलं कोणी हरलं तरी क्रिकेट मात्र नक्की जिंकणार आहे. या उंबरमान क्रीडा संकुलावर जे काही मॅच चालू आहे आमचे प्रेक्षक वर्ग सगळं लाईव्ह हान ते आणि ते इकडे करंटली बघतं ते खरं त्यांना मजा घेतात आनंद घेतात मॅचचा. ते घ्यायलाच पाहिजे कारण उंबरमान गावची मानाची स्पर्धा आहे. ही आगरीकोळी सामाजिक संस्थेच्या अंतर्गत खेळणार आहे. उंबरमान आगरी मास्टर क्रीडा व सामाजिक संस्था यांच्या अंतर्गत असलेली स्पर्धा उमेलमान गावात चालू आहे. खरोखरच उमेलगावचं उद्या खरी मजा येणार आहे. उद्या आमचे आचार्य आहेत, उद्या ते जेवण बनवणार. आज पण सुंदर जेवण बनवलं होतं असं आम्हाला पोचपावती मिळालं. आम्ही स्वतःच्या मनाने सांगत नाही कारण हे जे टोप्या घालून बसलेल्या हे नक्कीच उद्या सगळ्यांना टोप्या घालणार आहे. नक्कीच काही फरक नाही पडणार कारण उद्या ते बघायला गेलं तर बड्डे साजरे बरेचसे होणार ग्राउंडवरती न जायलाच पाहिजे कारण आगरी कोलींची खासियत आहे. बघ लोक सांगतात या आगरी कोलींचं अवरं सोनं घालतं तवरं सोनं घालतं फिरतं. अरे आम्ही घालतो तर तुमचं लक्ष कला आमच्यावर. तुमच्याजवळ काय असते आम्ही बघायला येतो का तिजोरीन पण तुमचं आमच्या सोन्यावर पक्क लक्ष असते. आम्ही काय फोन करू घालून तर ठेवू. तुम्ही घाला ना बेंटेक्स 1 ग्रॅमचं. आम्ही कडे सांगतो नको घालाव. आम्ही त्याला सोनं समजतो ना. अरे अस्सल हिरा आमचं 23 कॅरेट सोनं आहे आमचं माहिती आहे का तुम्हाला. त्याच्यापेक्षा हे 23 कॅरेटपेक्षा जास्त सोनं म्हणजे खेळाडू खेळतात ना आपल्या समाजाचं. ह्या समाजाच्या माध्यमांशी सगळी लोक एकत्र येतात बघतात मॅच. कोणच्या चेहऱ्यावर हास्य फुलते कोणच्या चेहऱ्यावर रडू येते पण समाज मात्र आमचा डगमगवी नाही. आज एकही समाजानं दाखवा का आत्महत्या आमच्या समाजाने कोणी केलेलं आहे पैशा खातीर नाही करणार कारण त्यांना माहित आहे का आहे ते. मुकेश गोलंदाजीबद्दल लाफ करतोय. चेंडू हवेत आहे. बघूया काय होतंय आणि चेंडू जातोय चौकारच्या रूपाने कॅच सोडला जातोय आणि 4 धावा देऊन जातोय जो पांजू मास्टर संघाला वाजवडीचे. बस सुद्धा आलेले आहे तिकडून. कोणाला कोणी जायचंय तर नक्कीच सांगा. ओमकार ट्रूथ ट्रॅव्हल्स आणि माफक दरात आपल्यासाठी बस उपलब्ध केले ते भरत पाटील यांनी. आगरीकोळी समाज सामाजिक संस्थेचा भरत पाटील यांना खूप फायदा झाला कारण संस्थेचे जेवढे संघ आहेत ते भरत पाटील यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये कुठे पिकनिकला जायचं तत्पूर्वी मुकेशची गोलंदाजी. चेंडू लाफ केला जातोय. बघूया कॅच होतं. महेंद्र बाहुले यांचं जालं फाटलं होतं आणि खात्री घसकन घुसका मारून गेलेले आहे आणि 4 धावा देऊन गेलेल्या. 4 धाव्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 46 धावा फलकावर लागले. जबरदस्त अशी बॅटिंग बनावी लागेल. महेंद्र बाहुबली यांना काय चेंडू समजलं दिसला नाही मला तर सूर्याची किरण त्यांच्या डोळ्यावर आले असतील म्हणून त्याला चेंडू दिसला नाही आणि 4 धावा देऊन जातात. 46 धावा फलकावर लागले. बरोबर भरत पाटील तेजकुमार राऊत यांनी मला 50 ते 60 धावा करणार असं सांगितलं होतं. त्याच दिशेने त्यांची वाटचाल चालू आहे. नक्कीच अनामळचं षटक आहे. शेवटचं षटक आहे अनामळचं षटक असतं पाटील आणि त्याचा पुरेपूर फायदा तर दोन्ही संघ म्हणजे फलंदाज उचलत आहेत कारण काही करून आपल्या धावा वाढवायच्या आहेत. विकेट महत्वाच्या नंतर धावा महत्वाच्या आहेत. नक्की मुकेश परत जातो गोलंदाजी मार्कवर. शेवटचं षटक चालू आहे मैदानात. सुहास फलंदाजीसाठी बघे सुहास काय करतो. सुहास लाफ करतोय चेंडू परत अरे अप्रतिम अफेट केला. अप्रतिम चेंडू अडवलेला आहे. अप्रतिम चेंडू चौकारनाचा षटकार नक्कीच गेला असता तर 4 धावा वाचवल्या असत्या. चौकार गेला असता तर 2 धावा वाचवल्या. खरं धावसंख्या जाऊन पोहोचते ती 48 धावा फलकावर लागल्या नाही. आमच्या व्हॉलंटियर्स आहेत तिकडे. आमच्या व्हॉलंटियर्स तिकडे आहे. मुकेश सारखा आमचा फलंदाज तिकडे नवीन सारखा आहे. संजय आहे. 4 फलंदाज पंकज आहे तिथे आणि 2 धावे समाधान मानावं लागत आहे. खरोखरच अप्रतिम मुकेश यांची गोलंदाजी आणि पांजू संघाला माहिती आहे की शेवटचा सामना चालू आहे आपल्या या मैदानात ना. आपल्याला नक्कीच जावं. आपल्या गावचं प्रेक्षक सगळं लाईव्ह बघतात. घोडदेववाल्यांनी पण सांगायचं आहे घोडदेववाल्यांची बॅटची बारी येणार. ते बॉलिंग करताना तर बॅटिंग करताना काय खेळ दाखवायचे ते त्यांना माहित आहे. सुहास परत फलंदाजीसाठी परत लॉफ करायचा होता. चेंडू बॅटवर व्यवस्थित आईला नाही. 1 धाव घेतली. 1 धावे समाधान मानावं लागेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 49. शेवटचं 2 चेंडू बघत भरत पाटील चौकार आणि षटकार येईल का काय वाटतं तुम्हाला. नक्कीच काय सांगू शकत नाही पाटील कारण शेवटचा चेंडू आहे
आणि गोलंदाजाला पण टेन्शन आहे, फलंदाजाला पण टेन्शन, पण जास्त टेन्शन आहे गोलंदाजाला असतं की मी चेंडू कसा टाकू आणि फलंदाजाला माझा तुम्ही कसा मारू. नक्कीच नक्कीच मुकेशचा पुढचा चेंडू, चेंडू मारायचा प्रयत्न, फिरून मारायचा प्रयत्न होता, चेंडू बॅटला काही लागत नाही, चेंडू जातोय निर्धाव. नाही नाही, चेंडू विकेटच्या इष्टीच्या वरून गेलेला चेंडू. अप्रतिम. शेवटचा चेंडू बाकी आहे. धावसंख्या 49 वर स्थिरावले. शेवटचा चेंडू बघा, चौकार येतो की षटकार येतोय की विकेट जाते ते बघायचं आहे. मुकेशांचा पुढचा चेंडू, अप्रतिम, अप्रतिम डिलिव्हरी मुकेश आणि कमबॅक करतोय मुकेश आणि 49 धावावर थांबवतोय. तर पांजू मास्टर संघांना 50 धावांचं आव्हान ठेवले तर गोडदेव मास्टर या संघांना वाजवडीचे. संस्था मुंबई ठाणे वसई रजिस्ट्रेशन यांच्या अंतर्गत चालू असलेली स्पर्धा आजच्या दिवसातले शेवटचा सामना चालू आहे. मैदानाच्या उजव्या बाजूला उमेदवार आगरी मास्टर क्रीडा व सामाजिक संस्थेची ॲम्ब्युलन्स खडे उभी आहे. ती ॲम्ब्युलन्सचा भरपूर फायदा गावातील लोकांनी घेतला आहे. तुम्हाला प्रत्येकाला सांगतो, काही लोक सांगतात ॲम्ब्युलन्स कुठे आहे काय आहे, पण मी सांगतोय काही आमच्या प्लेअर लोकांना पण माहिती नव्हतं. ही ॲम्ब्युलन्स आपण सांगा, तुम्हाला कळव पाहिजे, रात्री बेरात्री फोन करा, तुमची सेवेसाठी हजर राहील. आणि यावर्षी आम्ही काय देणार आहोत भरत पडेल आपल्याला माहीतच आहे. आम्ही यावर्षी व्हीलचेअर, बेड आणि वॉकर उद्या संध्याकाळी 4 वाजता त्याचं लोकार्पण होणार आहे. प्रगती बँकेचे अध्यक्ष अशोक पाटील साहेब आणि उपाध्यक्ष आपले गावचे मकरंद घरत साहेब यांच्या शुभ हस्ते आपण इथं लोकार्पण करणार आहोत. आणि जबरदस्त उद्या मॅच ही सकाळी 9 वाजता चालू झाली पाहिजे. स्प्रे दे स्प्रे. यूट्यूब लाईव्ह जर प्रेक्षक उद्याच्या 2-3 जर बघत असतील तर त्यांना विनंती करतोय की उद्या सकाळी 9 वाजता पण या उमेदमान क्रीडा संकुलावर जमाच आहे. कारण उद्याचा पहिला चेंडू हा 9:30ला पडला पाहिजे अशी आमची इच्छा आहे. जेणेकरून तुम्हाला माहीतच असेल, आज 4 वर्षापासून आम्ही स्पर्धा भरीत आहोत. या 4 वर्षाच्या स्पर्धेत आम्ही फायनलचा जो आमचा इव्हेंट आहे, फायनलला जी रॅली असते फायनलसाठी, त्या रॅलीमध्ये आम्ही लेझिम वाजवणार आहोत, नाशिक डोल वाजवणार आहोत आणि सगळे मान्यवरांना या पहिल्या मैदानाला फेरी मारणार आहे. कारण तुम्ही वर्षांशी एकदा आमच्या गावात येता, आमच्या गावात येता ते मैदानाला फेरी मारायलाच पाहिजे. कारण मैदानात खेळताना जाता बस, पण मैदानाला फेरी मारली तसे भगवान आपला देव आहे. मैदान म्हणजे आपण जसं भगवंताला मागे प्रदर्शना घालतो, त्याच्या मागचा उद्देश योच आहे का अख्ख्या मैदानाला तुम्ही प्रदर्शना घाला, बस, दुसरं काही नाही. आपल्या आगरी कोळी समाज सामाजिक संस्था, खरोखरच आगरी समाज सामाजिक संस्थेचे सर्व पदाधिकाऱ्यांचं त्यांना धन्यवाद द्यावा लागेल. कारण आमच्यासारखा संघ आज उमेलमान आगरी मास्टर संघ ह्याच्यामध्ये गेला आणि खरोखर उमेलमान मास्टरने दरवर्षी नवीन नवीन असं काहीतरी योगदान समाजासाठी दिलेलं आहे. आमच्या मंडळाचे कार्याध्यक्ष माजी नगरसेवक सचिनजी घरत साहेब, सचिव भरत पाटील, उपाध्यक्ष किरण पाटील, खजिनदार विश्वनाथ पाटील, उपखजिनदार मकरंद म्हात्रे, सल्लागार भुलेश पाटील, सल्लागार संजय पाटील, सल्लागार कल्पेश नाना पाटील, हे सगळ्यांचं योगदान आहे. आणि ते सगळं कॅप्टन, उपकॅप्टन आणि संघ आमचा उमेदमानचा संघ, आमच्या उमेदमानच्या संघांचा उद्या मॅच आहे. खरोखर त्यांच्यावर सुद्धा उद्या टेन्शन असणार आहे. कारण मॅच घरच्या मैदानावर खेळत आहे. प्रत्येकाच्या बायका उद्या मॅच बघणार आहे. काय करताना आम्ही बायकांना योगदान काय का आम्ही सामायिक करून घेतले सांगतो. बायका सांगतात दर शनिवार रविवार आमचं नवरं खेळायला जातं बाहेर, मग आपले गावांजवळ मॅच असते ते एक दिवस तरी आम्हाला त्यांना मॅच बघू द्या. त्यासाठी या वर्षी त्यांच्यासाठी महिला कक्ष तिकडे बनवला आहे आणि त्या कक्षामध्ये बघून ते आपले नवरं काय खेळतं, काय उद्या दिवं लावणार ते बघणार. खरोखर बघायलाच पाहिजे. हरं का जितो त्याला काही महत्व नाही, पण क्रिकेट मात्र जितलं पाहिजे. भगवान भाऊ आमच्या उजव्या साईडला सावलीन बसले ना आराम करतो. भगवान भाऊ जर व्यासपीठावर आले तर बरं वाटेल आम्हाला. हात तडशीच जोडू नका, आम्ही हात तुम्हाला जोडतो कारण तुम्ही भगवाना नावालाच भगवाना तुम्ही एकदम. आज लग्नाचा वाढदिवस आहे, काहीतरी जल्लोष नक्कीच होणार. उमेदमान गाव तुमच्या संपूर्ण पाठीशी आहे. जल्लोष गण्या बघा काय सांगतो, मावरं दिली मी त्याला बोलतो, कोलिम पण देणार. काय दिवाचं तर दे बाबा, आपला भाऊच आहे तो.
खरोखर चला मॅचला 50 धावांचं लक्ष ठेवले. मॅचला सुरुवात होते. पंच चंद्रकांत घरत, पंच परशुराम, स्ट्राईकला येतो महेंद्र बाहुबली. एक जबरदस्त दोन्ही मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच घेतलेला महेंद्र. नॉन स्ट्राईकला येतो बेतस्कर. अमोल बेतस्करच्या बद्दल सांगायचं गेलं तर आरके ट्रॉफी खेळलेला हा गोरदेवचा खेळाडू, जबरदस्त असा अष्टपैलू खेळाडू. 50 धावा फलकावा लागले. बघूया काय होते, काय घडते, काय बिघडते. गोलंदाजी महेंद्र चेंडू ऑफ साईडला टाकला. चेंडू मारायचा प्रयत्न केला होता. चेंडू बॅटचा काही स्पर्श होईनी. मारला तर पण हात गेलो असं झालं त्याचं आणि काहीच फरक पडत नाही. धावसंख्येत काही श्री गणेश पण झालेला नाही. पहिला चेंडू जातो तो निर्धाव चेंडूचे सांगता होते पांजू मास्टर संघाकडून. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा असतील. डिबेन लाईव्हचे सर्व प्रेक्षक श्रोते हो आपलं सुद्धा खूप खूप स्वागत करतो उमेलमान आग्रे मास्टर्स क्रीडा व सामाजिक संस्थेच्या वतीनं. हो पुन्हा चेंडू हाफ चेंडू चांगले बॅटवर व्यवस्थित महेंद्र यांच्या आईलानी लॉंग ऑफच्या दिशेने मारला चेंडू. एक धाव घेतली. एकाच धावेवर समाधान मानावं लागलं. श्री गणेश होते एकाच धाव संख्येने. महेंद्र सारखा बाहुबली एक जबरदस्त खेळाडू कमबॅक केलं दोन्ही सामन्यामध्ये. आता तिसरा सामना, शेवटचा सामना. काय होते, काय घडते, काय बिघडते ते बघायचं भरत पडेल. नक्कीच फायनल हा महत्त्वाचा सामना आहे आणि याच्यातून जो संघ जिंकेल तो फायनलमध्ये पोहोचणार आहे. तर दोन्ही संघांना वाटतं की आपण जिंकावं, पण कोणतरी हरणार कोणतरी जिंकणार, पण जिद्द पाहिजे आम्ही जिंकणार म्हणून. नक्की दोन्ही संघामध्ये कोण पण हरं, कोण पण जिथं खाली हाताने कोण जाणार नाही आहे. एक संघ येणार तो उद्या परत खेळायला येणार. एक संघ फक्त ट्रॉफी घेऊन जाणार आहे. येस, एक रिटर्न तिकीट, एक सिंगल तिकीट. रिटर्न तिकीटचं दिवालाच लागेल कोणला पण. बघूया कोण रिटर्न तिकीट घेते बघते. दोन्ही संघाचे 12 खेळाडू बाकी त्यांचे खूप खुश आहेत. दोन्ही संघाचे 12 खेळाडू. लाफ करतोय चेंडू, फुल टच चेंडू. बघूया काय होतंय आणि पहिला मोरा बाद होतोय तो वेतस्कर यांच्या रूपानं. पहिला झटका लागतोय तो गोडदेव मास्टर्स संघाला वाजवडीचे. खरोखरच पहिली विकेट गेले पांजू मास्टर संघाने कमबॅक केलं. पहिलं षटक चालू आहे मैदानात पहिलं षटक चालू असताना धावसंख्या झाली ती एक धावा झाले. नक्कीच पांजूचं गाव हे बोटीमधून आले. ते बोटींचा प्रवास केल्याने एक जुगजुग गाडीने गेले. एवढे करोडोची गाडी नाहीले ते गोडदेववाला. पुढचा चेंडू चेंडू लाफ करतो प्रमोद. जबरदस्त चेंडू बघूया. दन 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 करून हा लावतोय तो चौकार. प्रमोद याच्या बॅट मधून निघाला. ब्रँडेड चौकार वाजवडीचे. जरा नक्कीच आईचा डोंगर सुंदर आहे, परंतु मॅच सुद्धा सुंदर आहे. मैदानात चाललेली मॅच ही जबरदस्त अशी मॅच आहे. गोडदेव आणि पांजू मास्टर यांच्या संघात पहिलं षटक मैदानानं धावसंख्या झाली ती 5 धावा. पहिलं एक गडी बाद झाले तर गोडदेव मास्टर संघाचा वेतस्कर यांच्या रूपाने. पुढचा चेंडू प्रमोद एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू. चेंडू लाभ करायचा चेंडू ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर पडतोय आणि अवांतर धावेने एक धावसंख्या मिळते. धावसंख्या होते ती 6 धावा फलकावा लागले. जिंकण्यासाठी धावा करायचे ते 50 धावा जिंकण्यासाठी करायचे. 6 धावा बरोबर 10 धावाची सरासरी जवळ आहे. 6 धावा फलकावा लागले. पुढचा चेंडू फुलटा चेंडू काय मारता आला नाही. बॅटवर बरोबर आला नाही. प्रमोद यांना का चेंडू समजला नाही. चेंडू जातो निर्धाव. अप्रतिम गोलंदाजी म्हणावी लागेल. अप्रतिम फलंदाजी तर करतच प्रमोद, परंतु गोलंदाज सुद्धा त्याच्यापेक्षा वरचा करतो. तो शेअर आहे तो म्हणजे 1.25 शेअर हे असं दाखवण्याचा प्रयत्न होतोय आणि अप्रतिम खरोखरच. पुढचा चेंडू पहिला षटक मैदानात चालू. लॉफ करायचा प्रयत्न. चेंडू बॅटचा काही स्पर्श होत ना. अप्रतिम गोलंदाजी. हलकासाच खाली राहते भरत पाटील चेंडू आणि चेंडू जाते निर्धाव. पहिल्या षटकाची सांगता होते. धावसंख्या होते ती 6 धावा फलकावा लागले. बरं 6 धावा फलकावा लागले. जिंकण्यासाठी 50 करायच्या. जवळजवळ 10ची सरासरी आहे.
नक्कीच पहिलं षटक आहे. पहिल्या षटकाचा अंदाज फलंदाजाला आला नाही नसेल, नक्कीच प्रयत्न तर करणारच आहेत की आम्हाला जिंकायचंच आहेत, तर नुसतं दुसऱ्या षटकामध्ये जी भरपाई करून घेतील मला वाटतं पांजू संघ, नक्कीच ओम ब्रह्मदेव संघ. नक्कीच घ्यायलाच पाहिजे. बघा दोन्ही संघ जिकासाठी जाईल आणि कोण हरासाठी आयला नाही, पण नशीब पण कोणाच्या साथीने काय घडते काय बिघडते आपल्याला या मैदानात बघायचं आहे. खरोखरच अप्रतिम सामना चालू आहे. लाईव्ह प्रेक्षक आहे त्यांच्यासाठी सांगतो, पांजो आणि गोरदेव यांच्यातील हा सामना रंगतदार सामना उमेलमान क्रीडा संकुलावर चालू आहे. खरोखरच जबरदस्त अशी मॅच होणार आहे. सिक्स मारल्यावर कोलीगीत नक्कीच आगरी कोलींची मॅच चालू आहे या मैदानावर. सिक्स मारल्यावर कोलीगीत नक्कीच वाजव त्याचं, कारण त्याला डान्स करायचा आहे. आपल्या उत्साह अंगात संचार नक्कीच अंगात संचारतोय त्यांच्या, आणि डान्स करण्याची त्यांना संधी नक्कीच देतो. पुढचा चेंडू लॉफ करतोय चेंडू महेंद्र. बघू चेंडू हवेत आहे, बघू काय होतंय, आणि बाद होतोय. तो दुसरा झटका लागतोय, तो महेंद्र यांच्या रूपाने वाजवडीच आहे. निलेश फलंदाजीसाठी जातो. निलेश एक अप्रतिम खेळाडू, जबरदस्त खेळाडू निलेश. महेंद्र बाहुबली यांची जागा घेण्यासाठी जातो निलेश. दोन्ही संघाला करूया मरोची परिस्थिती आहे. बघूया काय होते मैदानामध्ये. सुहास यांनी अप्रतिम झेल टिपला आणि बाद होतोय तो महेंद्र. धावसंख्या होते ती 6. धावसंख्या स्थिर होते 6 धावसंख्या. दुसरं षटक मैदानात जवळजवळ 10 धावेची सरासरी आहे जिंकण्यासाठी. बघूया काय होतंय. निलेश आणि प्रमोद. अजूनही सामना बॅलन्स आहे दिनेश पाटील. काय सांगू, आता दुसरं षटक चालू आहे. नक्कीच अजून तरी खूप म्हणजे समांतर असा सामना चालू आहे. नक्कीच गोरदेव संघाची काय तर स्ट्रॅटेजी असेल. निलेश मैदानात गेला आहे, तिकडे प्रमोद आहे. बघूया काय होते, निलेश कसा खेळतोय. मला माहिती आहे निलेशची खेळी मला माहिती आहे. एक धावेवर सध्या भर देणार. जर चेंडू लूज भेटला तर नक्कीच सीमा पार करणार आहे, त्याची ख्याती आहे. निलेश बद्दल सांगायचं झालं आणि प्रमोद बद्दल सांगायचं झालं तर प्रमोद यांनी एक षटकार मारला, चौकार मारला होता, परंतु दुसरे 3 डॉट बॉल घातलेले. तर धावसंख्या पहिल्या षटकावर 6वरच थांबले होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 7 या धावसंख्येवरती. 7 धावा फलकावर लागलेत. वाडा चेंडू काय एसटी रक्षकाला भेटत नाही. नक्कीच एसटीचीच झाला असता आणि जीवदान म्हटलं तरी चालेल प्रमोद यांना. खरोखरच चेंडू जर हातात आला असता तर नक्कीच बाद झाला असता फलंदाज. अप्रतिम गोलंदाजी होते ती पांजू मास्टर्स या संघाकडनं. पांजू मास्टर्स एक बेटावरचं गाव म्हणून प्रसिद्ध झालं. ते भविष्यात आता 2-4 वर्षात त्या गावाचा कायापालट नक्कीच होणार आहे. आपण सुद्धा जाणार तर तिकिटाने त्यांच्या गावात प्रवेश करावा लागेल असं वाटतंय मला. आपला पाय घ्यायला लागेल. नक्कीच पुन्हा त्यात लागला चेंडू. प्रमोद यांना काय समजत नाही, क्रॉस बॅटेड चेंडू खेळतोय. जर स्ट्रेट ड्राईव्ह खेळला असता तर नक्कीच लागला असता. खरोखर पांजूच्या दगडमध्ये खरोखर उत्साहाचं वातावरण. नरेंद्र भाऊच्या चेहऱ्यावरचं जे स्मित हास्य फुलतंय ते खरोखरच बघण्यालायक आहे. आता थोडंसं हसू आला भाऊ. नक्की हसू यायलाच पाहिजे. भाऊ नाराज झालेले दिसतात. नाराज त्यांना पण माहिती आहे त्यांच्या प्रिलची क्षमता काय मारू शकतात. अप्रतिम एक चेंडू. एकी दुकीचा खेळ चालू झाला. चौकार आणि षटकार नक्कीच. बघा एका धावेचं 2 धावेचं रूपांतर केलेलं आहे. 2 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 9 या धावसंख्येवर. 9 धावा फलकावं लागलं. दुसऱ्या षटकाखेर 2 संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 9. एक चेंडू बाकी आहे. एक चेंडू बाकी आहे. धावसंख्या झाली होती 9. धावसंख्या लागली 9. बघूया काय होतंय. बघा एकाग्रतेने मॅच बघतायत खरोखरच उमेदवार क्रीडा संकुलावरती. अप्रतिम चेंडू ड्राईव्ह केला. नो मॅच लाईन मध्ये चेंडू आहे. 1 धाव घेतले. दुसऱ्या प्रमोद धावत आहे. बघूया काय करतो. 1 धाव घेतले. दुसऱ्या धावत आहेत. पडून 2 धावा पूर्ण करतात. धावसंख्या होते ती 11 या धावसंख्येत. 11 धावा म्हटलं म्हणजे बकऱ्याची नक्कीच आठवण येते. संदेश नागेश आणि विलास आचार्य. बकरा बोललं म्हणजे अगदीला जर आपल्याला बकराच लागते. आगरे कोळींची बकरा बोलला म्हणजे लोक कवडे अगदीला येतात ते आपण बघतोच. लोक आपल्याला अगदीला येतात. ते काही लोक येतात बाहेरची ती काय सांगतात आमचीन चालवणी मग आमचीन चालते. आमचं मटण खाल्लं तर तुम्हाला चालते. तुमचे घर राहिले तर आमच्याकडे चालही नाही. हे कोणसा नाही बरोबर नाही ना. तुमची चालही नाही तर मागे करा आम्हाला भाऊ. आपली कसं मांडवाचे मग दारू नसले तर मागे करून देतो आम्ही दारूची सोय. हळद बोलली म्हणजे आगरी कोळींची हळद. अख्खे महाराष्ट्र प्रसिद्ध आहे आगरी कोळींची हळद. काय ती आगरी कोळींची हळद बोलली म्हणजे 11 म्हणजे 12.
बकऱ्याची आठवण नक्कीच येणार आपल्याला. धावसंख्या होती 11, 2 षटकांकित पांजू मास्टर संघाची भरत पाटील. नक्कीच आत्ता मात्र थोडंसं हाणामारी करावी लागेल गोरदेव मास्टर संघाला, कारण तिसरं षटक चालू आहे आणि याच तिसरं षटक सामन्याचं चित्र नक्कीच बदलणार आहे यात शंका नाही पाटील. नक्कीच भरत राऊत सदकीचं भरत राऊत सांगितल्याप्रमाणे भरत राऊत पूर्ण मैदानाला क्षेत्ररक्षण करण्यासाठी जातात. मला वाटतं बघा त्यांची पूर्ण बाउंड्री लाईनचा ताबा घेत आहेत. सर्व माहिती आहे कोण खेळाडू कुठे खेळतो, नक्कीच, तिकडे मी नक्कीच. जाईल आणि तू चेंडू अडवेल. नक्की त्यांना विकेट पाहिजे ती निलेशची. बघा निलेश काय करतो आपल्या संघासाठी. गोलंदाजीवर ते प्रमोद एक जबरदस्त असा गोलंदाज. प्रमोदचा चेंडू ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर टाकलेला चेंडू पंच चंद्रकांत करत वाईट घोषित करतात. एक धावेने संघाची धावसंख्या होते ती 12 धावसंख्या झाल्या. या मॅच मध्ये कोणाचे 12 वाजतील ते आपल्याला बघायचं आहे. 12 वाजणार नक्की. दुपारचे 12 वाजून गेले. सूर्य तापून गेला, शांत जायलाय, म्हाताऱ्याचं रूप धारण केले ना मैदानात. धावसंख्या आहे ती 12. प्रमोदचा पुढचा चेंडू बंडू चेंडू लॉफ करायचा होता. चेंडू थोडासा उचली घेते भरत पाटील, पण बॅटवर काय व्यवस्थित आला नाही आणि चेंडू जाते निर्धाव. 12 धावा फलकावर लागले. जेवढे निर्धाव चेंडू टाकतील ते पांजू संघासाठी खूप लाभदायी असतील. भरत पाटील नक्कीच आता चेंडू महत्वाचे आहेत. जेवढे चेंडू डॉट झाले तेवढं टेन्शन ओढणार उमरामध्ये संघावर. नक्कीच चेंडू लॉफ करतोय. चेंडू हवे काय बघूया काय होतंय आणि बाद होतोय. निलेश यांच्या रूपाने मोठा झटका लागतोय. तर गोरदेव मास्टर संघाला वाजवडीच आहे. खरोखर गाडाने अंगाला एकमेकाला गाडाचं चालू मैदानात. बॅटनं बॉलची जी मारामारी चालू ती अप्रतिम मारामारी चालू बॅटनं बॉलची. खरंच पांजू मास्टरला काय पांजू मास्टर बरोबर त्यांच्या लाईन अपवर जातलं. गोरदेव संघ थोडासा मागे पडत चाललेला आहे, पण खेळ आहे. खेळामध्ये काही होऊ शकतं. एका धावेमध्ये 11 धावा सुद्धा होऊ शकतात ते आपण बघितलेलं आहे. तत्पूर्वी दुसरं तिसरं षटक मैदानात चाललं. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 12 या धावसंख्येवरती. नक्कीच गोरदेव संघाला झटका लागलाय 12 या रूपाने. प्रमोद गोलंदाजी मारकर. प्रमोद एक उंच परा गोलंदाज, अष्टपैलू खेळाडू पांजू मास्टर संघाचा. पांजू गावातून जबरदस्त असं लाईव्ह प्रक्षेपण बघतायत पांजू गावातून. प्रमोदचा पुढचा चेंडू लॉफ करताय. चेंडू हवेत आहे बघूया. भरत राऊत चेंडूच्या खाली येतात का नाही आणि तेजकुमार राऊत चेंडू घेतात हातामध्ये आणि बाद होतोय तो नवीन फलंदाज. अशा प्रकारे दुसरा बॅक टू बॅक झटका लागतोय. तो गोरदेव मास्टर संघाला वाजवडी जाईल. ते नक्कीच, पण आमचं मैदान पण आता चमचमाला लागले. आजूबाजूचं प्रेक्षक खरोखर खुशीने बघतोय मॅच. मैदान चमचमाला लागले. सूर्याची किरण ढळत चालले आणि मैदानात काय चालू आहे ते हॅट्रिक विकेट येणार आहे की नाही येणार ते बघायचं आपल्याला. त्याची जागा घेण्यासाठी जातो तो भावेश पाटील. आता दडपण आलंय ते ओमरामदेव संघावरती, कारण लगोपाठ आता त्या 2-3 विकेट म्हणजे 5 विकेट गेलेले आहेत. 4 विकेट गेले भरत पटेल, पण परंतु भावेश आणि प्रमोद एक जबरदस्त असे खेळाडू अजूनही मैदानात आहेत. काय होऊ शकतं. नक्कीच शक्य असं अशक्य असं काही नाही या क्रिकेटमध्ये. तत्पूर्वी आपण बघूया प्रमोद हॅट्रिक घेतो की काय करतोय ते या चेंडूवरती. कारण प्रमोद यांनी कमबॅक केले. प्रमोद यांची षटक व्यवस्थितपणे पार पडले. मागच्या सामन्याच्या वेळी जेव्हा मॅच चालू होती तर नरेंद्र भाऊ बोललेलं पहिल्या बॉल चेंडूवर जर षटकार आला तर आम्ही जिंकू शकतो. आता यावेळी बोली विकेट आली तर काहीतरी घडू शकतं. बरं बॅक टू बॅक 2 झटके लागले तर गोरदेव संघाला. बघूया तिसरं हॅट्रिक संघ होतंय की आजच्या दिवसातली पहिली हॅट्रिक होण्यासाठी सज्ज आहे. बघूया काय होते. तेवढे ताकदीचे फलंदाजीसाठी आहेत प्रमोद आणि भावेश जबरदस्त असं खेळाडू भावेश. वाट चेंडू अप्रतिम आणि एका धावे समाधानाला लागत आहे. एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 13 या धावसंख्येवर. 13 येरा कोणी येरा होते ते बघत आहे आपल्याला. आता 13 धावा फलकावं लागलं. 13 धावा बोललं तर अशुभ आकडा बोललं जातं आपल्या याचे. 13 आकडा नको 17 आकडा नको तर रस्त्याने 13 रुपये मिळलं तर गपचूप किशन घालतील. तो कोण बोलणार नाही अशुभ आणि फेकून देऊ आपण का देवाला दान करू असं हे काहीच बोलणार नाही. फक्त नावाला बघ 13 धावा आणला तर अशुभ जाते आकडा
का दोन्ही संघाला शुभ जाईने ते बघत आहे आपल्याला. प्रमोदचा पुढचा चेंडू. चेंडू वाढत चेंडू उचली घेतोय चेंडू. बॅट्समॅनला काय चेंडू समजत नाही, पुढून असा उचली घेतोय, बाउन्स होतोय चेंडू हलकासा आणि चेंडू जातोय निर्धाव. अप्रतिम गोलंदाजीचं म्हणणं प्रत्यक्षिक म्हणावं लागेल ते. सकाळचं पिच आणि आताच्या पिच मध्ये किती फरक पडलाय बघा. सकाळी चेंडू खाली राहायचा, आता चेंडू उचलू घेतो, म्हणजे ग्राउंड टर्नक झाला असेल का. नक्कीच भरत पडेल. दुपारची चटके लागतात उन्हाचे, आता सूर्य खाली गेलाय ना, चटके कमी लागतात. तसाच प्रकार तो चालू. आज हवेचा जोर सुद्धा फार कमी आहे. नक्की चेंडू काय बॅटवरती अजूनपर्यंत येत नाही. अप्रतिम गोलंदाजी म्हणायला लागेल प्रमोद यांची. प्रमोद यांचं तिसरं षटक संपतंय. तिसऱ्या षटकाकडे धावसंख्या जाऊन पोहोचते ती 13 या धावसंख्येवरती. किती धावा दिल्या प्रमोदने या षटकामध्ये? फक्त 2 धावा खर्च केल्यात प्रमोद यांनी. आपल्या विजयाचा पाया रचण्यासाठी सज्ज झालाय तो प्रमोद. अजूनही मॅच मध्ये रंगत आहे, अजूनही मॅच मध्ये संगत आहे, अजूनही मॅच मध्ये पंगत आहे. बघूया काय होतंय, काय घडते, काय बिघडते ते पुढच्या षटकामध्ये आपण भरत पडेल बघणार आहोत. 12 चेंडू 37 धावा. 12 चेंडू 37 धावा. उमेदवार आगरी मास्टरच्या सर्व सभासदांनी हा सामना संपल्यानंतर स्टेज जवळ जमायचा आहे. उमेदवार आगरी मास्टरच्या सर्व सभासदांनी हा सामना संपल्यानंतर स्टेजच्या समोर जमायचा आहे. भरत पटेल याच्या अगोदर तो सामना पांजू संघाने जिंकला होता. 12 चेंडू आणि 37 धावा पाहिजे होत्या. बरोबर तेच आता गणित गोडेम आलेलं आहे. सेम गणित आलेलं गोडदेव संघासाठी. बघूया काय करते गोडदेव संघ. भाईंदर पट्ट्यातील एक संघ, वसई पट्ट्यातील बेटावरच पांजू या गावातील एक संघ. वाढत चेंडू लाफ करतो, चेंडू हवेत आहे. बघू काय होते. नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल येते. एक धाव घेतली, दुसऱ्या धावासाठी धावाचा प्रयत्न होता आणि 2 धावा पलून पूर्ण करतात. 2 धावाच्या संख्येने धावसंख्या पुढे सरवते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15 या धावसंख्येवर. 15 धावा फलकावा लागले. मैदानात मॅच चालू आहे घोडदेव आणि पांजू मास्टर या संघाची. शेवटचा सामना आजच्या दिवसातील सेमीफायनलचा सामना. बघूया रिटर्न तिकीट कोणत्या संघाला मिळते. अजूनही अगदी निश्चित व्हायचं आहे. काही होऊ शकते, काही घडू शकते. वाढ चेंडू अप्रतिम चेंडू प्रमोद अजूनही बघा चेंडू सापडत नाही. काय चाललंय पांजू संघाचं. इझी घ्यायला मॅच, असं चुकीने करून फायदा नाही. बघा कुठल्याही संघाला इझी घेऊ नका. आणि 3 धावा मिळतात. 3 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 18 या धावसंख्ये. 2 झाले 17 या धावसंख्येवर ना. 17 आणि खतरा. बघा खतरा येता गोरदेव संघ वाचला खतऱ्यातनं. 17 धावा फलकावा लागले. 17 धावा करतात असताना बघूया काय करतोय तो प्रमोद आणि भावेशला काय करतो. 1-2 षटकार लागले तर नक्कीच कमबॅक करेल. पांजू संघाला माहिती आहे की आपल्याला विकेट घ्यायचे, पण पांजू संघाने गचाल क्षेत्ररक्षण केल्यामध्ये 2 धावा बहाल करण्यात आल्या. भावेश चेंडू लाभ करायचा प्रयत्न. चेंडू बॅटची कड घेऊन जाते. दन 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 करत जाते. चौकार वाजवडीचे. खासियत आहे बघा. जितू याच्याबद्दल डाईव्ह मारली होती. त्यांना माहित होतं की आपल्या संघाला जिंकायचंय, धावा अडवायच्या त्या कसे पण असू. त्याने डाईव्ह मारली होती पण चेंडू काही थांबला नाही. कारण मातीशी जोडलेलं नाते या एका खेळाडूचं आहे पांजू मास्टर. प्रत्येक संघ असं नवीन कपड्याने घरी गेला तर त्याची बायको सांगेल तू मॅच खेळायला गेलाच नाही. नक्की सांगेल, कारण माती लागलीच पाहिजे त्याच्या अंगाला ना. पुढचा चेंडू. धावसंख्या होते ती 21. पुढचा चेंडू लॉफ केलाय. चेंडू बघूया काय होते. चेंडू चांगला फेड केला होता आणि या 6 धावा भेटतात वाजवडीचे. धन्यवाद डीजे. धन्यवाद. 8 चेंडू आणि 24 धावेची आवश्यकता. 23 धावेची आवश्यकता. 8 चेंडू 23 धावा. अप्रतिम एक चौकार आला, अप्रतिम एक षटकार आला. बघा मॅच मध्ये काहीही होऊ शकतं. मी सांगितलं भावेश सारखा खेळाडू, एक अप्रतिम खेळाडू, दर्जेदार खेळाडू तो मैदानात उभा आहे. नॉन स्ट्राईकला आहे तो प्रमोदला आउट व्हायचं होतं पण प्रमोद आउट होत नाही. नशीब त्यांना साथ देत नाही पांजू मास्टर्सला. बघूया काय होतंय. अप्रतिम सामना, शेवटचा सामना आजच्या दिवसातील मैदानात चालू आहे उमेदमान क्रीडा संकुलावरती.
पुन्हा लाभ करायचा. अप्रतिम चेंडू. जर कॅच पकडली असती तर मॅच आणली असती नक्कीच. जितू याने खरं जितू याने डाईव्ह मारली होती, पण चेंडू त्यांच्या हाताला काही भेटत नाही आणि एका धावेवर समाधान मानावं लागतं. एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 28 धावा फलकावर लागले. 28 धावा फलकावर लागले. 7 चेंडू आणि 22 धावेची आवश्यकता. काय बोलते भरत पाटील, चौकार की षटकार येऊ शकतो या? नक्कीच हा चौकार किंवा षटकाराला तर एक बोनस रूपाने धावसंख्या वाढेल आणि यायलाच पाहिजे जर जिंकायचं असेल ओम ब्रह्मदेव संघाला. तर या चेंडूवर जर चांगले 4 किंवा षटकार आला तर थोडंसं चौदा षटक सुद्धा त्यांना चांगल्या प्रकारे हाताळता येईल. नक्की पण गोलंदाज तेवढा ताकदीचा आहे. गोलंदाजी कसा करतो त्याच्यावरती बघायचं. चौकार किंवा षटकार येतोय की नाही बघायचा. शेवटचा चेंडू. या षटकातील चेंडू लाभ करायचा प्रयत्न. चेंडू बॅटवर काय व्यवस्थित आला नाही आणि षटक संपताय. चौथं. धावसंख्या 28 धावा. 6 चेंडू आणि 22 धावेची आवश्यकता. डीजे सॅम वाजव थोडं. सामना चालू आहे. 6 चेंडू आणि 22 धावेची आवश्यकता. मॅच मध्ये रंगत आहे, संगत आहे, पंगत आहे. खरोखरच पंगत उद्या पण बसणार आहे. मैदानाच्या चारे बाजूला पंगत बसणार आहेत. आपले आचार्य आहेत इकडे, संदेश, विलास आणि नागेश आचार्य आहेत आपले. खरोखरच 6 चेंडू आणि 22 धावा करायच्यात. बघूया 22 धावा होत आहेत की नाहीत. चेंडू टाकण्यासाठी येणार मला वाटतं तेजकुमार राऊत, पांजू मास्टर्सचा कर्णधार. 6 चेंडू आणि 22 धावा. उद्याच्या सत्रामध्ये होणारे सामने जे प्रेक्षक जे खेळाडू ज्या टीम्स आहेत त्यांना विनंती करते की उद्याचा सलामीचा जो सामना आहे. उद्या कोणता सामना आहे पहिला? मालजीपाडा आणि बालकुम संघाला विनंती करतोय की आपण सकाळी ठीक 9 वाजता मैदानात पोहोचत आहे. कारण 9:30 वाजता पहिला चेंडू आम्हाला टाकायचा आहे. दुपारचे सत्र आमचं 4 वाजता आमच्या मंडळातर्फे डॉक्टर बेड्स व्हीलचेअर आणि वॉकर याचं लोकार्पण करणार आहोत आम्ही. आणि आमचा शेवटचा इव्हेंट असतो तो करणार आहोत. तर प्लीज विनंती करतो की आपण ठीक 9 वाजता मैदानात पोहोचावं. शेवटचं षटक. 6 चेंडू आणि 22 धावा. बघूया काय होते. 6 चेंडू आणि 22 धावा. पहिल्या चेंडूवर काय होते ते बघायचं आहे. 6 चेंडू आणि 22 धावा. ऑफस्टमच्या बाहेर टाकलेला चेंडू. पंचांनी फेटून लावले. अपील वाईड वगैरे काय दिलेलं नाही. 5 चेंडू आणि 22 धावा. 5 चेंडू आणि 22 धावा. पुन्हा चेंडू फुलटाच घेतला. चेंडू बघूया काय होतंय. एक धाव घेतली जाते. दुसऱ्या धावासाठी धावाचा प्रयत्न होतो. अप्रतिम थ्रो केलेला आहे आणि बाद होतोय तो. पुन्हा नाही भावेश बाद होतोय. भावेश यांना झटका लागतो. त्यांची जागा घेण्यासाठी जातो तो पंकज एक लेफ्ट हँड फलंदाज, दर्जेदार फलंदाज. परंतु लेफ्ट हँड फलंदाजाला या मैदानावर खेळणं तितकंच सोपं नाही कारण हवेचा वेग या विरुद्ध दिशेने आहे. 4 चेंडू आणि 21 धावा. जिंकण्यासाठी 4 चेंडू आणि 21 धावेची आवश्यकता पांजू मास्टर संघाला. नरेंद्र भाऊच्या चेहऱ्यावर जे स्मित फुलले खरोखरच खुश झालेत मनातून. मी खेळलो नाही मग काय झालं. मी तर बसलो डगआउट मध्ये. पांजूचे प्रेक्षक आज बरेचसे खुश असतील. उद्या बोटीने भरभरून माणसं तर नक्कीच येतील. भावेशांची 17 धावेची खेळी. अप्रतिम खेळी भावेश. वेल्डन भावेश. पॅव्हलियन मध्ये परततोय. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल केला जातोय. प्रमोद फलंदाजीसाठी आहेत. बघूया काय चौकार षटकार प्रमोदच्या बॅटमधून येतात की बघायचं आहे आपल्याला.
वाडा चेंडू भरत राऊत बघूया काय होतंय आणि जबरदस्त असा कॅच भरत राऊत यांनी घेतलेला कॅच अप्रतिम कॅच आणि मॅच मधून आणले ते भरत राऊत यांनी वाजव डीजे बघा भरत राऊतचं काय खासियत आहे बघा माईकच हँडल करत नाही तो चेंडू सुद्धा हँडल करतो बघा तो माणूस आणि बॉर्डर लँग्वेज जबरदस्त असा कॅच घेतला अप्रतिम कॅच वेल डन भरत भाऊ खूप खूप अभिनंदन प्रमोद बादवून परतोय विक्रम विक्रम नक्कीच विक्रम फलंदाजीसाठी गेला बघूया आपल्या संघासाठी नक्की विक्रम करतोय की काय करतोय ते आपल्याला बघायचं आहे 3 चेंडू बाकी आहे धाव संख्या पाहिजे ती 21 क्रिकेटमध्ये काही होते जर तर क्रिकेट आहे बघूया 1000 तरला जास्त महत्व नसतं पण 21 धावा पाहिजेत 3 चेंडू आणि 21 धावा पांजू मास्टर्स खरोखर खुश असतील पांजूचे प्रेक्षक कारण त्यांना रिटर्न तिकीट आम्ही आज देणार आहोत जर जिंकले तर किंवा गोरदेव संघाला देणार आहोत सिंगल आणि रिटर्न यामध्ये जो सामना आहे 3 चेंडू आणि 21 धावा तीन चेंडू आणि 21 धावा चेंडू लॉफ केलाय बघूया चेंडू कुठे जातोय आणि बाद होतोय तो विक्रम अशा प्रकारे पुन्हा एका झटका लागतोय तो गोरदेव या संघाला वाजवडीचे पहिला सामना असेल तर मालजीपाडा आणि बालकुम दुसरा सामना असेल कोलशेत आणि नारंगी उमलमान आणि राई मोरवा आणि ओवळा मालजीपाडा आणि बालकुम संघाला विनंती करतो आपण YouTube लाईव्ह जर मॅच बघत असाल तर आपणास विनंती करतोय हात जोडून विनंती करतो की आपण 9 वाजता आपल्या मैदानात पोहोचायचं उमलमान संकुलावरती कारण 9:30 वाजता आम्हाला पहिला चेंडू रिलीव्हर करायचा आहे अप्रतिम सामना पांजू मास्टर जवळजवळ 2 वर्षांनी या मैदानावरती पुन्हा फायनलसाठी येत आहे अप्रतिम पांजू गावचे नक्कीच आज आशा खूप पल्लवित झालेत कारण त्यांना रिटर्न तिकीट जवळजवळ जाण्यात जमा होत आहे पुन्हा चेंडू बॅटची कड घेऊन येते जितू आहे अप्रतिम क्षेत्ररक्षण होते जितू मार्फत चेंडू का हातामध्ये भेटत आणि 1 धाव भेटते शेवटचा चेंडू मैदानात बाकी आहे जितू खरोखरच खुश आहे मागच्या चेंडूवर जेव्हा विकेट गेली तर जितू नाचायला लागला जितू नाच कपडे थोडं काला करून घे माती लावून घे ना घर जा बायको सांगेल आज जिंकून आयलाय मातीन खेळून आयलाय लोलून आयला असाच येत जा ना आमच्या जीवाला याप देत जा कपडधवाला आज खुश असेल बायको बघत असेल तर सांगतील काय भाऊ बरोबर बोलता तुम्ही मला सतावाला येतं आणि अंगाला लोलून येतं नक्क मॅचची पुढचा चेंडू पंकज यांच्या बॅटला काय चेंडू लागत आणि पांजू मास्टर्स विजयी घोषित करतोय वेलकम पांजू मास्टर्स आपलं खूप खूप अभिनंदन जबरदस्त परफॉर्मन्स पांजू मास्टर्स वेल डन तुमच्यासाठी रिटर्न तिकीट भरत पाटील यांच्याकडून घ्यायचं रिटर्न तिकीट आहे तुम्हाला उद्याचं वेल डन गोरदेव मास्टर्स आपलं खूप खूप स्वागत आपल्या आपण आलात उमलमान गावामध्ये आपला खेळ अप्रतिम खेळ दाखवला बघा हार जित